सगळ्यांना? शिवसेना 23 जागा जास्त मिळणार? प्रश्न जास्त आणि कमीचा नाही, प्रश्न जो जिंकेल त्याची जागा. सर, प्रकाश आंबेडकर शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या तुमच्या सोबत आले होते, तर त्या बैठकीत शेवटची बैठक ना, बैठका सुरू आहे, आता लास्ट झालेली बैठक त्याच्यात आली होती, तर त्यामध्ये त्यांनी काय प्रस्ताव दिला आहे त्यांच्या बाजूने, वंचितच्या बाजूने? नाही, वंचितच्या बाजूनं प्रस्ताव देण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही त्यांना हव्या असलेल्या जागांवर चर्चा करतो सगळे एकत्र मिळून. प्रत्येकानं आपापली क्षमता आणि ताकद कुठल्या भागात आहे हे ठरवून काही प्रस्ताव दिलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या बहुतेक अशा जागा आहेत जिथे तिन्ही पक्षांची ताकद. अशा वेळेला ती जागा कोण जिंकू शकेल? वंचित जिंकू शकेल का? काँग्रेस जिंकू शकेल का? किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकेल का? किंवा शिवसेना जिंकेल का? ह्याच्यावर आमची चर्चा असते आणि त्यातून मग शेवटी निर्णय घेतला जातो की ही जागा कोणी लढायची. आणि आतापर्यंत किमान 40 जागांवरती वंचित, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये एकमत होत आलेलं आहे. वंचितचे नेते जे आहेत काही प्रमुख, ते जरी सार्वजनिकरित्या वेगळी भूमिका मांडत असले काही बाबतीत, त्यांचा स्वभाव आहे तो, तरी प्रत्यक्ष आम्ही एकत्र बसून काम करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत. बोले आपका क्या? एक सवाल है सर, बाबा साहब ठाकरे साहब के साथ लोग जुड़े रहे हैं फीलिंग्स के साथ, जैसे सर गए स्वर्गवासी हो गए, लोग सब टूट गए, सब टूट। और मुझे ऐसा लगता है क्योंकि आप कौन से अखबार से हैं? मैं रविंद्र माने साहब, आप कौन से अखबार से? मैं यहाँ पे रुका हुआ हूँ। नहीं रुका, ठीक है सर, मैं आपसे बात करता हूँ, बात छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार ठरलाय का? कुणाला चान्सेस जास्त? नक्कीच ठरलाय. इथं आहे का उमेदवार? उद्धव साहेब जाहीर करतील लवकरच. इथं आहे का उमेदवार? नक्कीच जाहीर, उद्धव साहेब स्वतः जाहीर करतील. उमेदवार ठरला. मराठवाड्यातले सगळे उमेदवार ठरलेले आहेत, उद्धवजींनी ठरवलेले आहेत आणि लवकरच माननीय उद्धव साहेब शिवसेनेची यादी जाहीर करतील. लोकसभा लढवावी अशा संदर्भातली चर्चा अनेकदा चालू होती, पण सोनिया गांधी या हिमाचलमधून राज्यसभेवर जाणार आहेत, लोकसभा निवडणूक लढवणार नाही. हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. सोनिया गांधींची प्रकृती आणि वय पाहता त्यांना कदाचित निवडणुकीची दगदग झेपणार नाही, पण त्या पक्षात आजही सक्रिय आहेत, त्या राहतील आणि आपल्या पक्षांच्या नेत्यांविषयी काय भूमिका घ्यावी तो पक्ष ठरवतो. माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय कक्षातील कर्मचारी जे आहेत यांनी स्वतः कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याला धमकी दिली आहे. इकडे गोळीबार करणं, दुसरीकडे अशा